सोडा ना मला तुम्ही, सोडा सोडा ना मला तुम्ही, सोडा. ऐक ए पोरी, एवढे पोरी पोरी शुद्ध पडली वाटतं. हे सायलेन्सर चालव गाडी, सायलेन्सर. अरे सायलेन्सर चालव गाडी, चल उठ. झोपले माफर तोंडाचं काय व्हायचं रे, कसं किडनॅपिंग बनायचं रे आपण. सायलेन्सर सायलेन्सर. काय रे म्हणे भाऊ, आता काय झालं? काय नाही काय नाही, झोप झोप. काय नाही, सगळं निवांत आले मस्त पैकी. बरं बरं ठीक आहे. पण हे कोण आहे? काय तुझी मुलगी आहे का? हो माझीच मुलगी, आताच 2 मिनिटं आतवर पैदा करून आणले मी. अरे काय रे म्हणे भाऊ, सांगितलं नाहीस मला तू. कसा आहेस रे असं? हा सरप्राईज असं नाही का? नाही अरे येड्या डोक्याची, यार चालू कर गाडी, मी हिला किडनॅप केलंय, चल लवकर. अयो तू किडनॅप केलंस होय? अरे म्हणे भाऊ आधी सांगायचं ना. अरे चावी कुठे गेली सांग पटकन. धर चावी, चल लवकर. ओ म्हणे भाऊ तुमची गाडी चालू आहे ना? 1 मिनिट, तुला मी गाडीत डिझेल टाकून आणायला सांगितलेलं ना? अहो म्हणे भाऊ मी टाकले ना गाडीमध्ये पेट्रोल. आमिरी बोलतात आमिरी. टाकले 1000चं, इज्जत द्या. वा वा, लय मोठी झालीस का नाही? ती गाडीतली चेन मीच दिली आहे तुला, ह्याच्यात डिझेल टाकायला सांगितलं, पेट्रोल नाही. हा हा, पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल का फक्त पाणी टाकलेलं का? हो मला नको शिकू, चालव गाडी चल. अरे पण म्हणे भाऊ ही गाडी का पुढे जाईना? ए बाया, पहिलं घेर तरी टाक. अरे काय म्हणे भाऊ, आता कशाला घर टाकायचंय? ए बाई तू गाडी चालवत राहू दे, ये चल माग, चल मला गाडी चालवू दे, चल ये माग. अरे नको ना रे म्हणे भाऊ, चालू देणार आहे गाडी. अगं चालव ग बाई, गाडी चालव, मी तुझ्या पाया पडतो, चालव गाडी. अरे म्हणे भाऊ आता मला उतरावं लागल खाली. अरे मंद, खाली कशाला उतरायचं आता तुला? अरे तूच तर आता म्हणाला ना मी तुझ्या पाया पडतो. हे भगवान, उठाल रे, मेरे को नाही रे इसको. ओ म्हणे भाऊ तुमची एक तर डायलॉग बाजी ते कमी करा. एक सांगा मला ही गाडी का पुढे जाईना? अरे मंद, इसका जरा घेर टाक, घेर, हे घेर टाक, हा घेर पुढे घे, टाक घेर. ए गाडी चालू झाली म्हणे भाऊ. बरं गणपती बाप्पा मोरया मोरया. दिनी अगं आई बरं झालं तू आलीस. नंदिनी काय माहिती कुठं पळून गेलीये. चल ना आपण दोघे शोधूया. अगं राणी ते सगळं सोड, मी तिकडे खाली तिला शोधायला जाते, तू तिकडे जा. बरं ठीक आहे, मी इकडे शोधते, तू तिकडे शोध. अगं नंदिनी कुठेस ग? ए नंदू कुठेस ग? एक तुझ्या डोक्याला पण लागले. नंदिनी अगं कुठेस ग नंदू? अगं नंदिनी, अगं कुठेस ग नंदिनी? काय नुसतं माझ्या डोक्याला ताप आहे. आता हिला शोधा, सगळं माझ्यावरच आहे. अगं नंदिनी अगं कुठेस ग तू? ऐक काय नंदिनी ताप लावलाय ग माय. आता इथून कुठपर्यंत चला जावं लागणार आहे काय माहिती. तिनं तर मला चिखलात सुद्धा पाडलं. हे परत घालावे लागले कपडे. गे हे दामिनी आहे वाटतं तिथं. ए दामिनी, ए दामिनी इकडे ये. अगं दामिनी, अगं दामिनी. कोणतरी आवाज देते. थांब आले. आजी थांब, मला जावं लागेल. काय झालंय? अगं आई तू कपडे का बदललेस? अगं दामिनी आता मी तुला काय सांगू ग. त्या दाराजवळ शेण पडलंय ना, त्यामुळे मी घसरून पडले आणि माझ्या तर कंबर पण लय दुखायला लागली. आणि ते शेण कोण ग काढायचं? शेणामध्ये पडलीस. ए भवानी आता तुला काही लय हसायला लागलंय का? म्हाताऱ्या माणसांची थट्टा उडवतीस का ग? अगं आजी मी कुठं हसतीये? ते जाऊ दे. अगं माझं लेकरू भेटलं का ग? लेकरू? आता हे कोण? अगं मी नंदिनी कुठे ते विचारतीये. अगं आजी माहिती नाही कुठे गेलीये ती. अगं तू तर तिच्या महागच होतीस ना ग. अगं ती लय जोरात पळत होती, माहिती नाही कुठे गेलीये ती. अगं राणी तिचं डोकं फुटलंय का तुझं डोकं फुटलंय? अगं आजी काय पण काय बोलतेस, माझं नाही डोकं फुटलं. काय रे देवा परमेश्वरा, कसले कसले नमुने दिलेत माझ्या नशिबाला. चला आधी आपण घरी जाऊयात आणि पोलिसांना फोन लावूयात. बरं बरं ठीक आहे, चला आता लवकर. मी तर दार सुद्धा उघडं ठेवून आलीये.
कोण आहे का नाही घरात? दरवाजा पण उघडा ठेवलाय. दामिनीजी, दामिनीजी, हाय का नाही कोण घरात? जाऊ दे, बसतोय तोच. अगं राणी, ही चप्पल कोणाची आहे? नाही माहिती ग कोणाची चप्पल आहे. मला वाटते आपल्या घरामध्ये चोर शिरलाय. थांबाय, मी दरवाजा उघडून बघते. अगं आजी तू थांब, मी जाते. उगाच त्या चोराने तुला मारलं तर तुझ्यामध्ये एवढी काही ताकद नाहीये. ए राणे, मी तुला काय अशी तशी वाटलं वय? मी माझ्या काळामध्ये 4 चोरांना अशी धरून धरून मारत होते. हे तर काय एकच असेल. अगाई, मी तर ऐकलेलं की एका चोरांच्या कमरेमध्ये चांगली लाथ हाणलेली. 4 दिवस उठली नव्हतीस. ए दामिनी, काय पण नको बोलूस, गप्प बस. अरे तुम्ही दोघी गप्प बसा ना, जावा ना आतमध्ये. चला तरी पहिलं, ते चोर आतमध्ये ये. थांबा थांबा, मी जाते.